माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नवीन विषयांसह, नवीन प्रेरक उदाहरणांसह, नवे संदेश सोबत घेऊन मी पुन्हा एकदा मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या सोबत संवाद साधायला आलो आहे। यावेळी मला कोणत्या विषयासंदर्भात सर्वात जास्त पत्र आणि संदेश आले आहेत माहिती आहे? हा विषय असा आहे जो इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीशी संबंधित आहे। देशाला लाभलेल्या नव्या प्रधानमंत्री संग्रहालयाबद्दल मी बोलतो आहे। या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रधानमंत्री संग्रहालयाचं लोकार्पण झालं। देशातील नागरिकांसाठी ते खुलं करण्यात आलं आहे। श्री सार्थकजी नावाचे एक श्रोता आहेत। सार्थकजी गुरुग्राममध्ये राहतात आणि पहिली संधी मिळताच ते प्रधानमंत्री संग्रहालय पाहून आले आहेत। सार्थकजींनी नमो ॲपवर मला पाठवलेला संदेश खूपच मनोरंजक आहे। त्यांनी लिहिलं आहे की गेली कित्येक वर्ष ते वृत्तवाहिन्या पाहतात, वर्तमानपत्र वाचतात, समाज माध्यमांवर सुद्धा सक्रिय आहेत। त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की त्यांचं सामान्य ज्ञान खूप चांगलं आहे। पण जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटलं। आपल्याला आपल्या देशाबद्दल आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्यांबद्दल फारशी माहिती नाही हे त्यांच्या लक्षात आलं। प्रधानमंत्री संग्रहालयातील अशा काही गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलं आहे ज्या त्यांची जिज्ञासा वाढवणाऱ्या होत्या। लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी भेट म्हणून दिलेला चरखा पाहून त्यांना खूप आनंद झाला। त्यांनी शास्त्रीजींचं पासबुक देखील पाहिलं आणि त्यांच्याकडे बचत म्हणून किती कमी रक्कम होती हे सुद्धा त्यांना कळलं। सार्थकजींनी लिहिलंय की स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यापूर्वी मोरारजीभाई देसाई हे गुजरातमध्ये डेप्युटी कलेक्टर होते, हेही आपल्याला माहित नव्हतं। मोरारजीभाई प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेत होते। चौधरी चरणसिंगजी यांच्याबद्दल सार्थकजी यांनी लिहिलंय की जमीनदारी प्रथा निर्मूलनाच्या क्षेत्रात चौधरी चरणसिंगजी यांचं मोठं योगदान होतं हे त्यांना माहीतच नव्हतं। एवढंच नाही तर सार्थकजींनी असंही लिहिलंय की जमीन सुधारणा क्षेत्रात PV नरसिंहराव यांनीही खूप रस घेतला होता हे आपण प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली तेव्हा समजलं। चंद्रशेखरजी यांनी 4000 किलोमीटरहून जास्त अंतर पायी चालत भारताचा ऐतिहासिक प्रवास केल्याचं आपल्याला या संग्रहालयात आल्यावरच कळलं, असंही सार्थकजींनी लिहिलं आहे। अटलजींनी वापरलेल्या वस्तू त्यांनी संग्रहालयात पाहिल्या, त्यांची भाषणं ऐकली तेव्हा त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला। या संग्रहालयात महात्मा गांधीजी, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जयप्रकाश नारायण आणि आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलही खूप मनोरंजक माहिती असल्याचं सार्थकजींनी पुढे सांगितलंय। मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवापेक्षा अधिक योग्य वेळ ती दुसरी कुठली असू शकेल? देशासाठी ही अभिमानाची बाब आहे की स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचं स्वरूप येत आहे। इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढत आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारं हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। खरं तर मित्रहो, आता तुमच्याशी संग्रहालयाबद्दल इतकं काही बोलतो आहे तर त्याच विषयाशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारावेत असं मला वाटतंय। पाहूया तुमचं सामान्य ज्ञान कितपत आहे, तुम्हाला किती माहिती आहे। माझ्या युवा मित्रमंडळींनो, तयार आहात का तुम्ही? कागद पेन हातात घेतलंय? मी आता तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे त्यांची उत्तरं तुम्ही नमो ॲपवर किंवा समाज माध्यमांवर #म्युझियम क्विज सोबत शेअर करू शकता। आणि नक्की करा,
मेरा आप या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी आग्रहपूर्वक विनंती मी करतो. इससे यामुळे देशभरातील लोकांच्या मनात संग्रहालयाविषयी उत्सुकता वाढीला लागेल. दिलचस्पी और बढ़ेगी. तुम्हाला हे ठाऊक आहे का की आपल्या देशातील कोणत्या शहरात प्रसिद्ध रेल्वे संग्रहालय आहे जिथे गेली 45 वर्ष लोकांना भारतीय रेल्वेचा वारसा पाहण्याची संधी मिळत आहे? मैं आपको एक मी तुम्हाला आणखी एक संकेत देतो. आप यहाँ तुम्ही या ठिकाणी फेरी क्वीन, सलून ऑफ प्रिन्स ऑफ वेल्सचं सलून ते फायरलेस स्टीम लोकोमोटिव्ह लोकोमोटिव अशा अनेक बाबी पाहू शकता. क्या आप जानते हैं मुंबईत असं कोणतं संग्रहालय आहे जिथे आपल्याला चलनाचा प्रवास जहाँ हमें अतिशय मनोरंजक पद्धतीनं पाहायला मिळतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? इव्होल्यूशन देखने को मिलता है. या ठिकाणी ख्रिस्तपूर्व 6व्या शतकातली नाणी आहेत सिक्के आणि दुसरीकडे तो ई मनी सुद्धा उपलब्ध आहे. मौजूद है. तीसरा सवाल आपला तिसरा प्रश्न विरासत. विरासत ए खालसा या संग्रहालयाशी संबंधित आहे. आप जानते हैं हे संग्रहालय पंजाब मधल्या कोणत्या शहरात आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पतंगबाजी में तुम्हा सगळ्यांना पतंग उडवायला आवडतं ना, हो ना? पुढचा प्रश्न पतंगाशी संबंधित आहे. देश का देशातलं एकमेव पतंग संग्रहालय कुठे आहे? आइए चला मैं आपको मी तुम्हाला एक संकेत देतो. यहाँ जो या ठिकाणी ठेवलेल्या सर्वात मोठ्या पतंगाचा आकार 22 बाय 16 फूट आहे. है कुछ ध्यान आया? काही आठवतंय का? नहीं तो यही बरं, नाही तर आणखी एक गोष्ट सांगतो. यह जिस शहर हे संग्रहालय ज्या शहरात आहे त्या शहराचं बापूंशी विशेष नातं आहे. में लहानपणी टपाल तिकीटं गोळा करण्याचा छंद कुणाला नसतो, लेकिन क्या आपको पण भारतातील टपाल तिकिटांशी संबंधित राष्ट्रीय संग्रहालय कुठे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? म्यूजियम कहाँ है? मैं आपसे मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. गुलशन महल नावाच्या इमारतीमध्ये कोणतं संग्रहालय आहे? तुमच्यासाठी संकेत असा आहे की या संग्रहालयामध्ये तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शकही होऊ शकता, मेरा कॅमेरा एडिटिंगचे बारकावेही पाहू शकता. अच्छा क्या बरं, भारताचा वस्त्रोद्योगाचा वारसा जपणारं संग्रहालय तुम्हाला माहिती आहे का? स्टाइल से जुड़ी विरासत या संग्रहालयात सेलिब्रेट करता है. मिनिएचर पेंटिंग्ज, जैन हस्तलिखित, शिल्प मैन्युस्क्रिप्ट आणि असं बरंच काही काही आहे. है ये अपने हे संग्रहालय आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठीही चांगलंच प्रसिद्ध आहे. मित्रहो, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं शोधणं खूपच सोपं आहे. आसान है. आपल्या नवीन पिढीला संग्रहालयांबद्दल कुतूहल वाटावं, त्यांनी संग्रहालयांबद्दल जास्तीत जास्त वाचावं, तिथे भेट द्यावी, और पढ़े या भावनेतूनच मी हे प्रश्न विचारले आहेत. तो म्यूजियम्स के आता तर संग्रहालयांचं महत्त्व ओळखून अनेक लोक स्वतः पुढाकार घेत आहेत म्यूजियम्स के आणि संग्रहालयांना मोठ्या प्रमाणावर दान देत आहेत. लोग अपने बरेच लोक आपले जुने संग्रह तसंच आपल्याकडच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांना दान करत आहेत. आप जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही एक प्रकारे तुमच्याकडचा सांस्कृतिक वारसा समाज संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवत असता. भारत में भी भारतातही आता लोक यासाठी पुढाकार घेत आहेत. आगे आ रहे हैं. मैं ऐसे सभी मी वैयक्तिक पातळीवरच्या अशा सर्व प्रयत्नांचं सुद्धा कौतुक करतो. बदलते हुए समय में आज बदलत्या काळात आणि कोविड संबंधी नियमांमुळे संग्रहालयांमध्ये नवीन पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. म्यूजियम्स में संग्रहालयांमध्ये डिजिटलीकरणावरही भर देण्याचं प्रमाण वाढलंय. आप सब जानते हैं 18 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जाणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आया जाएगा. इसे देख हे लक्षात घेत अपने युवा मला माझ्या युवा सहकार्यांना काही सुचवावंसं वाटतं. आइडिया येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आने वाली छुट्टी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसह स्थानिक संग्रहालयाला भेट देऊ शकता. किसी तुमचा स्थानीय अनुभव म्यूजियम को देखने जाए. हॅशटॅग म्युझियम मेमरीज सह शेअर करा. म्यूजियम मेमोरीज के साथ तुम्ही असं केलं आपके तर इतरांनाही संग्रहालयांविषयी दूसरों के कुतूहल वाढू लागेल. संग्रहालयों को लेकर जिज्ञासा जगेगी. माझ्या प्रिय देशवासियांनो, मेरे प्यारे देशवासियों, तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवन में बहुत अनेकदा संकल्प केले असतील, ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम, तुम्ही कठोर परिश्रमही घेतले असतील. लेकिन हाल मित्रांनो, अलीकडेच मला अशाच एका संकल्पाबद्दल माहिती मिळाली पता चला जी खरोखरच अतिशय वेगळी आणि अनोखी होती. बहुत अनोखा. म्हणूनच मन की बातच्या श्रोत्यांना त्याबद्दल सांगावं के श्रोताओं को असं मला वाटलं. साथियों
मित्रहो, सोच सकते हैं कल्पना करा कोई की एखादी व्यक्ती ये संग आपण दिवसभर संपूर्ण शहरात फिरू आणि एकाही पैशाचा व्यवहार रोखीनं करणार नाही, नगद रुपये मोजून करणार नाही असा संकल्प करून आपल्या घरातून बाहेर पडतीये. नहीं करेगा, नकद में नहीं. किती वेगळा संकल्प आहे ना हा. दिलचस्प संकल्प. सागरिका आणि प्रेक्षा या दिल्लीतल्या 2 मुलींनी और असाच कॅशलेस डे आउटचा प्रयोग केला. डे आउट का एक्सपेरिमेंट किया. सागरिका आणि प्रेक्षा दिल्लीत जिथे जिथे गेल्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळाली. यूपीआई UPI QR कोडमुळे त्यांना पैसे काढण्याची गरजच भासली नाही. यहाँ तक अगदी रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आणि फिरत्या विक्रेत्यांकडेही त्यांना ऑनलाईन व्यवहार सहज करता आले. ऑनलाइन ट्रांजैक्शन की सुविधा मिली. साथियों, मित्रहो, कोई सोच सकता एखाद्याला वाटेल कि दिल्ली दिल्ली आहे, हे महानगर आहे, तिथे हे अगदी सहज शक्य आहे. लेकिन पण ऐसा नहीं है. आता UPIचा वापर फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित असावा अशी परिस्थिती नाही. एक मैसेज गाझियाबादहून आनंदिता त्रिपाठी यांचाही एक संदेश मला मिळाला आहे. आनंदिता आनंदिता गेल्याच आठवड्यात आपल्या पतीसोबत ईशान्य भारतात सहलीसाठी गेल्या होत्या. असम आसाम ते मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग पर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी मला सांगितला. आपको भी कित्येक दिवसांच्या या प्रवासात त्यांना अगदी दुर्गम भागातही दिन की त्यांना पैसे रोख देण्याची गरज भासली नाही. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ती नहीं पड़ी. जिन जगहों ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इंटरनेटचीही चांगली सुविधा उपलब्ध नव्हती, तिथे आता UPI द्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. सागरिका सागरिका, प्रेक्षा आणि आनंदिता यांचे अनुभव पाहता को देखते हुए मी तुम्हालाही से भी आगे कॅशलेस डे आउटचा प्रयोग करून पाहण्याची विनंती करेन. के देखें. जरूर तुम्ही हे नक्की करून बघा. साथियों, मित्रहो, पिछले कुछ सालों गेल्या काही वर्षात भीम UPI भीम UPI तेजी से हा अगदी झपाट्यानं आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक UPIच्या माध्यमातूनच व्यवहार करत आहेत. डिजिटल डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे. इक्कड़ की छोटी गल्ली बोळातल्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणं सोपं झालं आहे. उन्हें अब आता त्यांना सुट्या पैशाचीही समस्या राहिलेली नाही. भी रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला सुद्धा UPIच्या सुविधेची उपयुक्तता जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, ATM शोधण्याचा त्रास आता संपला आहे. मोबाइल से मोबाईलवरूनच सगळे व्यवहार केले जातात. लेकिन परंतु या लहान सहान ऑनलाईन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे देश में याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? इकोनॉमी तैयार हुई है. इस समय आज घडीला आपल्या देशात देश में करीब दररोज सुमारे 20,000 कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. पिछले गेल्या मार्च महिन्यात तर UPIच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार झाले. यामुळे देशात सुविधा तर वाढत आहेच, ईमानदार प्रामाणिकपणाचं वातावरणही निर्माण होत आहे. देश में आता फिनटेकशी संबंधित अनेक नवीन स्टार्टअप्सही देशात पुढे येत आहेत. चाहूंगा मी सांगू इच्छितो की डिजिटल पेमेंट आणि स्टार्टअप इकोसिस्टीमच्या या परिसंस्थेच्या सामर्थ्याशी संबंधित काही अनुभव तुमच्याकडे असल्यास तो उन्हें साझा ते आमच्यापर्यंत पोहोचवा. के अनुभव तुमचे अनुभव इतर अनेक देशवासियांसाठी प्रेरक ठरू शकतात. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, टेक्नोलॉजी की ताकत तंत्रज्ञानाचं सामर्थ्य सर्वसामान्य लोकांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडवून आणत आहे हमारे हे आपण आपल्या आजूबाजूला सतत पाहत असतो. नजर आ रहा है. टेक्नोलॉजी तंत्रज्ञानानं एक आणखी एक उत्तम काम केलं आहे. काम है दिव्य आपल्या दिव्यांग सहकार्यांच्या विलक्षण क्षमतेचा लाभ देशापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्याचं काम तंत्रज्ञान करत आहे. ये हमने आपले दिव्यांग बंधू भगिनी काय करू शकतात हे आपण टोकियो पॅरालिम्पिक या दिव्यांगांच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत पाहिलं. आपले दिव्यांग देशबांधव क्रीडा क्षेत्राबरोबरच कला, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असतात. परंतु जेव्हा त्यांना तंत्रज्ञानाची साथ मिळते तेव्हा ते आपापल्या कार्यक्षेत्रात आणखी नवी उंची गाठतात. लिए हेच लक्षात घेऊन
दिव्यांगांसाठी उपयुक्त स्रोत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी देश अलीकडच्या काळात सातत्यानं प्रयत्न करत आहे. देश में देशात असे अनेक स्टार्टअप आणि संस्था आहेत और संगठन जे यासाठी प्रेरक कार्य करत आहेत. प्रेरणादायी काम कर रहे हैं. ऐसी व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल स्पेशली ही अशीच एक संस्था आहे ये संस्था जी सहाय्यक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात के क्षेत्र नव्या संधींना प्रोत्साहन देत आहे. कर रही है. जो दिव्यांग जे कलाकार दिव्यांग आहेत के काम त्यांचं काम जगासमोर आणण्यासाठी एक अभिनव सुरुवात करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपलनं कलाकारों की अशा कलाकारांच्या चित्रांचं डिजिटल चित्रदालन तयार केलं आहे. दिव्यांग साथ दिव्यांग व्यक्ती किती विलक्षण कलागुणांनी परिपूर्ण समृद्ध असू शकतात आणि त्यांच्यात किती असामान्य क्षमता असू शकते साधारण क्षमता याचं हे कलादालन उत्तम उदाहरण आहे. इसका एक उदाहरण है. दिव्यांग दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात कोणती आव्हानं असतात त्यावर मात केल्यानंतर ते किती प्रगती करू शकतात अशा अनेक गोष्टी तुम्हाला ही चित्र पाहताना प्रकर्षानं जाणवू शकतात. महसूस कर सकते हैं. जर तुम्ही एखाद्या दिव्यांग व्यक्तीला ओळखत असाल, उनकी टैलेंट त्यांच्यातले कलागुण ओळखून असाल डिजिटल तर डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुम्ही त्यांना जगासमोर आणू शकता. जो दिव्यांग आपल्या सर्व दिव्यांग सहकाऱ्यांनीही अशा प्रयत्नांमध्ये आवर्जून सहभागी व्हावं. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात बहुतेक भागात गर्मी उन्हाळा खूपच वेगानं पसरतो आहे. बढ़ती हुई ये सतत वाढणारा हा उष्मा पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढवतो. तुम्ही आता जिथे आहात आप अभी जहाँ तिथे कदाचित भरपूर पाणी उपलब्ध असेल, मात्रा में उपलब्ध हो, पण पाण्याची टंचाई असलेल्या भागात राहणाऱ्या कोट्यवधी देशबांधवांचाही विचार वाले क्षेत्र में आपण केला पाहिजे, ज्यांच्यासाठी पाण्याचा एक एक थेंब अमृतासारखा असतो. साथियों, मित्रहो, स्वातंत्र्य प्राप्तीच्या या 75व्या वर्षात स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जे संकल्प पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून उनमें देश आगेकूच करतो आहे त्यात जलसंधारणाचा संकल्पही महत्वाचा आहे. देश के हर जिले स्वातंत्र्य प्राप्तीच्या या अमृत महोत्सवादरम्यान देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधली जाणार आहेत. कितना ही मोहीम किती मोठी आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. जब आपके तुमच्या शहरात 75 अमृत सरोवर असतील असा दिवस आता फार दूर नाही. या मोहिमेबद्दल तुम्ही सर्वांनी आणि विशेषतः युवा वर्गानं जाणून घ्यावं इस अभियान आणि त्याची जबाबदारीही घ्यावी की जिम्मेदारी भी अशी माझी इच्छा आहे. आपके क्षेत्र तुमच्या परिसरात स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित काही इतिहास असेल, किसी से एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाची काही आठवण असेल तर तुम्ही ती सुद्धा अमृत सरोवराशी जोडू शकता. से मुझे यह जानकर बहुत अमृत सरोवरांचा संकल्प केल्यानंतर अनेक ठिकाणी या संदर्भात वेगानं काम सुरू झालं आहे हे समजल्यावर मला मनापासून आनंद झाला. मुझे उत्तर प्रदेशातील रामपूरमधल्या पटवाई ग्रामपंचायतीबद्दल मला माहिती मिळाली आहे. वहां पर तिथल्या ग्रामसभेच्या जागी तलाव होता, एक तालाब मात्र तो घाण आणि कचऱ्यानं भरलेला होता. के ढेर से भरा हुआ था. अथक परिश्रम घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीनं, स्थानीय लोगों स्थानिक शाळकरी मुलांच्या मदतीनं स्कूली बच्चों की गेल्या काही आठवड्यांपासून त्या अस्वच्छ तलावाचा आता कायापालट झाला आहे. आता त्या तलावाच्या काठावर संरक्षक भिंत, कुंपण, फूड कोर्ट, कारंजी आणि दिवे अशा अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. मैं हे प्रयत्न करणाऱ्या रामपूरच्या पटवाई ग्रामपंचायतीचं, गांव के गावातल्या लोकांचं, वहां के तिथल्या मुलांचं इस प्रयास मी मनापासून अभिनंदन करतो. बहुत बधाई देता. साथियों, मित्रहो, पानी की पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता यावरूनच कोणत्याही देशाची प्रगती आणि वेग ठरतो. आपने भी तुमच्या हेही लक्षात आलं असेल की मन की बात या कार्यक्रमात स्वच्छतेसारख्या विषयांसोबतच मी जलसंधारणावरही सातत्यानं बोलत असतो. जरूर करता. हमारे तो आपल्या धर्मग्रंथांमध्ये तर अगदी स्पष्टपणे सांगितलंय, पानीयम पानीयम परमम लोके परमम लोके जीवाना जीवानाम जीवनम जीवनम समृतम. अर्थात अर्थात संसार में विश्वात पाणीच प्रत्येक जीवाचा जीवनाचा आधार आहे और आणि पाणीच ही सर्वात मोठी साधन संपत्ती देखील आहे. इसलिए म्हणूनच तर आपल्या पूर्वजांनी पाण्याचं संरक्षण करण्यावर इतका भर दिला. इतना जोर दिया. वेदों वेदांपासून ते पुराणांपर्यंत हर जगह प्रत्येक ठिकाणी पाणी वाचवणं, तालाब तलाव सरोवर बांधणं को
हे मानवाचं सामाजिक आणि आध्यात्मिक कर्तव्य सांगितलं गेलं आहे. वाल्मिकी रामायणात जलस्रोतांना जोडण्यावर, पाण्याचं संरक्षण करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. त्याचप्रमाणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, सिंधू, सरस्वती आणि हडप्पा संस्कृतीच्या काळात देखील भारतात पाण्यासंबंधी किती विकसित अभियांत्रिकी तंत्रज्ञान असायचं. प्राचीन काळात अनेक शहरांमध्ये जलस्रोतांना एकमेकांना जोडणारी प्रणाली असायची आणि हा असा काळ होता जेव्हा लोकसंख्या इतकी जास्त नव्हती, नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता देखील नव्हती, एक प्रकारची विपुलता होती. तरी देखील जलसंरक्षणाच्या बाबतीत तेव्हा जागरूकता जास्त होती. पण आज परिस्थिती अगदी उलट आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या परिसरातल्या अशा जुन्या तलाव, विहिरी आणि सरोवरांविषयी जाणून घ्यावं. अमृत सरोवर मोहिमेमुळे जलसंरक्षणाच्या सोबतच आपल्या विभागाची ओळखही निर्माण होईल. यामुळे शहरातून, परिसरातून स्थानिक पर्यटन स्थळं पण विकसित होतील. लोकांना हिंडा फिरायला एक नवीन जागा मिळेल. मित्रांनो, पाण्याशी जोडलेला प्रत्येक प्रयत्न आपल्या भविष्याशी जोडलेला आहे. यात संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. यासाठी अनेक शतकांपासून वेगवेगळे समाज निरनिराळे प्रयत्न निरंतर करत आलेले आहेत. जसं कच्छच्या रणातील एक मालधारी समाज जलसंरक्षणासाठी वृदास नावाची पद्धत वापरतो. या प्रकारात लहान लहान विहिरी बनवल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणासाठी आजूबाजूला झाडं झुडपं लावली जातात. अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील भिल्ल समाजानं आपल्या एका हलमा नावाच्या ऐतिहासिक परंपरेचा जलसंरक्षणासाठी उपयोग केला. या परंपरेनुसार या समाजाचे लोक पाण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी एका ठिकाणी जमतात. हलमा परंपरेनं सुचवलेल्या उपायांमुळे या भागातील पाण्याचं संकट कमी झालं आहे आणि भूजलाचा स्तरही वाढला आहे. मित्रांनो, अशीच कर्तव्य भावना जर सगळ्यांच्या मनात जागृत झाली तर पाणी संकटाविषयी असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या आव्हानावर देखील उत्तर सापडू शकेल. चला तर मग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण जलसंरक्षण आणि जीवन संरक्षणाचा संकल्प करूया. आपण पाण्याचा एक एक थेंब वाचवूया आणि प्रत्येक जीवन वाचवूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसांपूर्वी मी आपल्या युवा मित्रांशी, विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा केली होती. या चर्चेच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना परीक्षेत गणिताची भीती वाटते. हीच बाब अनेक विद्यार्थ्यांनी मला आपल्या संदेशात देखील पाठवली होती. त्यावेळीच मी हे नक्की केलं होतं की यावेळी मन की बात मध्ये मी या विषयावर नक्की चर्चा करेन. मित्रांनो, गणित हा असा विषय आहे जो भारतीयांना सगळ्यात सोपा वाटायला हवा, कारण संपूर्ण जगभरात गणितातले सर्वात जास्त शोध आणि योगदान भारतीयांनीच तर दिलेलं आहे. शून्य म्हणजे झिरोचा शोध आणि त्याचं महत्त्व याविषयी आपण पुष्कळ ऐकलं असेल. अनेकदा आपण असंही ऐकलं असेल की जर शून्याचा शोध लागला नसता तर कदाचित आपण जगात इतकी वैज्ञानिक प्रगती देखील करू शकलो नसतो. कॅल्क्युलस पासून कॉम्प्युटर पर्यंत हे सगळे वैज्ञानिक शोध शून्यावरच तर आधारित आहेत. भारतातल्या गणितज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी देखील असं लिहून ठेवलंय की यत् किंचित वस्तु तत्सर्वम, यत् किंचित वस्तु तत्सर्वम, गणितेन बिना नहीं, गणितेन बिना नहीं. अर्थात या संपूर्ण ब्रह्मांडात जे जे काही आहे ते सर्व गणितावर आधारलेलं आहे. आपण विज्ञानाचा अभ्यास लक्षात घेतला तर याचा अर्थही आपल्या लक्षात येईल. विज्ञानाच्या प्रत्येक तत्वात एक गणितीय सूत्रच तर सांगितलेलं असतं.
न्यूटन के न्यूटनचे नियम असतील, आईन्स्टाईनचं सुप्रसिद्ध समीकरण असेल, ब्रह्मांड से जुड़ा ब्रह्मांडाशी जोडलेलं सगळं विज्ञान एक गणितच तर आहे. वैज्ञानिक आता तर वैज्ञानिक देखील थिअरी ऑफ एव्हरीथिंग विषयी चर्चा करतात. म्हणजेच असं एक सूत्र ज्याद्वारे ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीला अभिव्यक्त केलं जाऊ शकेल. गणिताच्या सहाय्यानं वैज्ञानिक जाणीवेच्या इतक्या विस्ताराची कल्पना आमच्या ऋषींनी नेहमीच केलेली आहे. शून्य का आम्ही शून्याचा शोध लावला आणि त्याचबरोबर अनंताला म्हणजेच इन्फिनिटला देखील व्यक्त केला आहे. सामान्य सर्वसाधारण गप्पांमध्ये आम्ही जेव्हा संख्या आणि आकड्यांविषयी बोलतो तो मिलियन, तेव्हा दशलक्ष, बिलियन अब्ज आणि ट्रिलियन म्हणजे लक्ष कोटींपर्यंत बोलतो आणि विचार करतो. पण वेदात आणि भारतीय गणितात तर ही गणना खूप पुढेपर्यंत जाते. आगे तक जाती है. हमारी आमच्याकडे एक श्लोक प्रचलित आहे, एकम एकम दशम शतम चैव सहस्त्र सहस्रम अयुतम तथा लक्ष लक्षम च नियुतम चैव कोटिह अर्बुदम एवं च वृंदम वृंदम खर्वो निखर्वः च शंखः पद्मः च सागरः अंत्यम अन्त्यम मध्यम परार्धश्च दश वृद्ध्या यथा क्रमम. इस श्लोक या श्लोकात संख्यांचा क्रम सांगितला आहे. जसा 1, 1, 10, 10, 100, 100, 1000 1000 आणि अयुत, अयुत, लाख, लाख, न्यूट नियुत और आणि कोटी म्हणजेच करोड. इसी तरह ये संख्या याप्रमाणे या संख्या शंख, पद्म आणि सागर पर्यंत जातात. एक सागर का एक सागरचा अर्थ होतो 10चा 57वा घात. यही नहीं केवळ हेच नाही तर याच्या पुढे देखील आहे. ओघ आणि महोघ सारख्या संख्या असतात. एक महोघ एक महोघ म्हणजे 10 की पावर 10च्या 62व्या घाता एवढं. यानी म्हणजे एकाच्या पुढे आगे 62 शून्य 62 हम इतनी आपण इतक्या मोठ्या संख्येचा नुसता विचार देखील करून पाहिला तरी डोकं सुन्न होतं. लेकिन भारत पण भारतीय गणितात याचा उपयोग हजारों हजारो वर्षांपासून होत आला आहे. अभी कुछ दिन पहले आताच काही दिवसांपूर्वी मला इंटेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भेटले होते. त्यांनी मला एक चित्र दिलं होतं ज्यात वामन अवताराच्या माध्यमातून अशाच एका गणनेच्या किंवा मापनाच्या भारतीय पद्धतीचं चित्रण केलेलं होतं. इंटेल का नाम इंटेलचं नाव आलं की कॉम्प्युटर आपल्या डोक्यात आपोआप आलाच असेल. होगा. कंप्यूटर कॉम्प्युटरच्या भाषेत आपण बायनरी सिस्टीमच्या विषयी देखील ऐकलं असेल. लेकिन क्या आपको पता पण तुम्हाला माहिती आहे का हमारे देश की आमच्या देशात आचार्य पिंगलांसारखे ऋषी होऊन गेले जिन्होंने ज्यांनी बायनरीची कल्पना मांडली होती. इसी तरह याचप्रमाणे आर्यभट्ट पासून ते रामानुजन सारख्या गणितज्ञांपर्यंत गणिताच्या अनेकानेक सिद्धांतांवर हमारी हक आमच्या इथेच काम झालं आहे. साथियों मित्रांनो, भारतीयों की आम्हा भारतीयांसाठी गणित कधीच अवघड विषय नव्हता. इसका एक बड़ा याचं एक कारण हमारी आमचं वैदिक गणित देखील आहे. आधुनिक काल में आधुनिक काळात वैदिक गणिताचं श्रेय जातं श्री भारती कृष्ण तीर्थजी महाराजांना. त्यांनी गणनेच्या जुन्या पद्धतींचं पुनरुज्जीवन केलं उसे वैदिक आणि त्याला वैदिक गणित असं नाव दिलं. गणित की वैदिक गणिताची सर्वात विशेष गोष्ट ही आहे के जरिए की त्याद्वारे आपण कठीणातली कठीण आकडेमोड निमिषार्धात मनातल्या मनात करू शकता. आजकल तो हल्ली तर समाज माध्यमांवर वैदिक गणित शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या कितीतरी युवा वर्गाचे व्हिडिओज, ध्वनिचित्रफिती देखील आपण पाहिल्या असतील. आज मन की बात मित्रांनो, आज मन की बात मध्ये वैदिक गणित शिकवणारे असेच एक मित्र आपल्या सोबत आहेत. भी जुड़ रहे हैं. हे मित्र आहेत कोलकात्याचे गौरव टेकरीवालजी आणि ते गेल्या 2-2.5 दशकांपासून वैदिक वैदिक गणिताच्या या चळवळीत अत्यंत समर्पित भावनेनं काम करत आलेले आहेत. आइए चला त्यांच्याशीच काही गप्पा मारूया. गौरव जी नमस्ते. नमस्ते सर. मैंने सुना है कि आप वैदिक मैथ्स के लिए काफी रुचि रखते हैं, बहुत कुछ करते हैं. तो पहले तो मैं आपके विषय में कुछ जानना चाहूंगा और बाद में इस विषय में आपकी रुचि कैसे है जरा मुझे बताइए. सर मैं 20 साल पहले जब बिजनेस स्कूल के लिए अप्लाई कर रहा था तो उसकी कॉम्पिटिटिव एग्जाम होती थी जिसका नाम है कैट. उसमें बहुत सारे गणित के सवाल आते थे जिसको कम समय में करना पड़ता था. तो मेरी माँ ने मुझे एक बुक लाकर दिया जिसका नाम था वैदिक गणित. स्वामी श्री भारती कृष्ण तीर्थ जी महाराज ने वो बुक लिखी थी और उसमें उन्होंने 16 सूत्र दिए थे
जिसमें गणित बहुत ही सरल और बहुत ही तेज हो जाता था। जब मैंने वो पढ़ा तो मुझे बहुत प्रेरणा मिली और फिर मेरी रुचि जागृत हुई मैथमेटिक्स में। मुझे समझ में आया कि ये सब्जेक्ट जो भारत की देन है, जो हमारी धरोहर है, उसको विश्व के कोने कोने में पहुंचाया जा सकता है। तब से मैंने इसको एक मिशन बनाया कि वैदिक गणित को विश्व के कोने कोने में पहुंचाया जाए, क्योंकि गणित की डर सब हर जन को सताती है और वैदिक गणित से सरल और क्या हो सकता है। गौरव जी, कितने सालों से आप इसमें काम कर रहे हैं? मुझे आज हो गए करीबन 20 साल सर, मैं उसमें ही लगा हुआ हूँ। और अवेयरनेस के लिए क्या करते हैं, क्या क्या प्रयोग करते हैं, कैसे जाते हैं लोगों के पास? हम लोग स्कूल्स में जाते हैं, हम लोग ऑनलाइन शिक्षा देते हैं। हमारी संस्था का नाम है वैदिक मैथ्स फोरम इंडिया। उस संस्था के तहत हम लोग इंटरनेट के माध्यम से 24 घंटे वैदिक मैथ्स पढ़ाते हैं सर। गौरव जी, आप तो जानते हैं मैं लगातार बच्चों के साथ बातचीत करना पसंद भी करता हूं और मैं अवसर ढूंढता रहता हूं और एग्जाम वॉरियर से एक प्रकार से मैंने उसको इंस्टीट्यूशनलाइज कर दिया है। और मेरा भी अनुभव है कि ज़्यादातर जब बच्चों से बात करता हूं तो गणित का नाम सुनते ही वो भाग जाते हैं। और तो मेरी कोशिश यही है कि ये बिना कारण जो एक हाव पैदा हुआ है उसको निकाला जाए, ये डर निकाला जाए। और छोटी छोटी टेक्निक जो परंपरा से है, क्योंकि भारत गणित के विषय में कोई नया नहीं है, शायद दुनिया में पुरातन परंपराओं में भारत के पास गणित की परंपरा रही है। तो एग्जाम वॉरियर को डर निकालना है तो आप क्या कहेंगे उनको? सर, ये तो सबसे ज्यादा उपयोगी है बच्चों के लिए, क्योंकि एग्जाम का जो डर होता है, जो हवा हो गया है हर घर में। एग्जाम के लिए बच्चे ट्यूशन लेते हैं, पेरेंट्स परेशान रहते हैं, टीचर्स भी बहुत परेशान होते हैं। तो वैदिक गणित से ये सब छू मंतर हो जाता है। इस साधारण गणित की अपेक्षा में वैदिक गणित 1500% तेज है और इससे बच्चों में बहुत कॉन्फिडेंस आता है और दिमाग भी तेजी से चलता है। जैसे हम लोग वैदिक गणित के साथ योग भी इंट्रोड्यूस किए हैं, जिससे कि बच्चे अगर चाहे तो आंख बंद कर भी कैलकुलेशन कर सकते हैं वैदिक गणित पद्धति के द्वारा। वैसे ध्यान की जो परंपराएं हैं उसमें भी इस प्रकार से गणित करना, वो भी ध्यान का एक प्राइमरी कोर्स भी होता है। राइट सर। चलिए गौरव जी, बहुत अच्छा लगा मुझे और आपने मिशन मोड में इस काम को उठाया है और विशेष करके आपकी माताजी ने एक अच्छे गुरु के रूप में आपको इस रास्ते पर ले गई और आज आप लाखों बच्चों को उस रास्ते पर ले जा रहे हैं। मेरी तरफ से आपको बहुत बहुत शुभकामनाएं। शुक्रिया सर, मैं आपका आभार व्यक्त करता हूँ सर कि वैदिक गणित को आपने महत्व दिया और मुझे चुना सर, तो वी आर वेरी थैंकफुल। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। नमस्ते सर। साथियों, मित्रांनो, गौरवजींनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे की वैदिक गणित गणिताला कसं कठीणातून सोपं आणि मनोरंजक बनवतं। केवळ हेच नाही तर वैदिक गणितानं आपण मोठमोठ्या वैज्ञानिक समस्या सुद्धा सोडवू शकता। माझी इच्छा आहे सर्व आई वडिलांनी आपल्या मुलांना वैदिक गणित जरूर शिकवावं। त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच, सोबतच त्यांच्या मेंदूची विश्लेषणात्मक शक्ती देखील वाढेल। आणि हो, गणिताविषयी मुलांच्या मनात जी थोडीफार भीती असते ती देखील नाहीशी होईल। मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय मन की बात में आज मन की बात मध्ये म्यूजियम से लेकर मैथ तक कई ज्ञानवर्धक विषयों पर चर्चा। अनेक ज्ञानवर्धक विषयांवर चर्चा झाली। हे सगळे विषय आपण सर्वांच्या सूचनांमधूनच मन की बातचा एक भाग बनतात। आपण यापुढे देखील मला आपल्या सूचना नमो ॲप आणि माय गोव्हच्या माध्यमातून पाठवत राहा। आने वाले दिनों में येणाऱ्या काही दिवसात देशात ईदचा सण येणार आहे। 3 मे रोजी अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जयंती देखील साजरी होईल। कुछ दिन बाद ही काही दिवसांनी वैशाख बुद्ध पौर्णिमेचा उत्सव येईल। ये सभी हे सगळे सण संयम, पावित्र्य, दान आणि सौहार्दाचे उत्सव आहेत। आपण सर्वांना या येणाऱ्या सणांच्या आत्ताच शुभेच्छा देतो। हे सण खूप आनंदानं, सौहार्दानं, बंधुभावानं साजरे करा। या सगळ्यात आपल्याला कोरोनापासून पण सावध राहायला हवं। मास्क म्हणजेच मुखपट्टी लावणं, ठराविक वेळानं हात धुत राहणं, बचाव करण्यासाठी जे जे उपाय आवश्यक असतील त्यांचं आपल्याला पालन करत राहायचं आहे। पुढच्या वेळी मन की बात मध्ये आपण पुन्हा भेटूया आणि आपण पाठवलेल्या नवनव्या विषयांवर चर्चा करूया।
तब तक के लिए तोपर्यंत आपला निरोप घेतो. बहुत बहुत खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.